नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या सर्व प्रिय आणि भाग्यवान मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात आता एक असा टप्पा आला आहे जिथे तुमचं नशीब सोन्यासारखं चकाकणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या संघर्षाच्या अंताची आणि यशाच्या सुरुवातीची एक गाथा आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या आयुष्यातील अशा काही गुप्त गोष्टी मी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हालाही अजून समजलेल्या नाहीत. आजचा हा विषय इतका महत्त्वाचा आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सर्व चिंता दूर होतील. त्याआधी जर तुम्हाला स्वतःवर आणि विधातेवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेची साक्ष ठरेल. प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, गेल्या 10-11 महिन्यांचा काळ आठवून पहा. तुमच्या आयुष्यात असे काही बदल झाले आहेत ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी एक ॲस्ट्रोलॉजर आहे आणि माझी नजर प्रत्येक राशीच्या हालचालीवर असते. तुमच्या बाबतीतही मी हेच पाहिले आहे की हे 10-11 महिने तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी आले होते. आता तुम्ही विचार करत असाल की नक्की काय बदललं? सगळ्यात पहिला आणि मोठा बदल म्हणजे तुमचा स्वभाव. तुम्ही मुळात अत्यंत दयाळू आणि सरळ मार्गी व्यक्ती होतात. कोणावरही लगेच विश्वास ठेवणं हा तुमचा स्वभाव होता. पण शनी आणि केतूच्या षडाष्टक योगामुळे तुम्हाला एक फार मोठा धडा मिळाला आहे. आता तुमचा लोकांवरचा आंधळा विश्वास उडाला आहे. तुम्ही आता सावध झाला आहात. हा बदल तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची वाणी किंवा तुमचं बोलणं. पूर्वी कसं होतं, तुम्ही रागाच्या भरात किंवा अतिदयेपोटी आपल्या मनातील सर्व गुपितं उघडी करायचा. ज्यांची तुम्ही मदत केली, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर फुसला आणि समाजात तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. पण आता तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण मिळवायला शिकला आहात. आता तुम्ही कोणासमोर किती बोलायचं हे चांगलं ओळखून आहात. आणि तिसरा जो काळजाला भिडणारा बदल आहे तो म्हणजे तुमच्या नात्यांमधील दृष्टिकोन. तुम्ही नाती टिकवण्यासाठी अक्षरशः स्वतःला झोकून द्यायचा. समोरच्याने तुम्हाला कितीही तुच्छ लेखलं तरी तुम्ही नातं वाचवण्यासाठी त्यांच्या मागे मागे करायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता तुम्ही ठरवलं आहे की ज्याला नातं टिकवायचं आहे तो टिकवेल, ज्याला जायचं आहे त्याला जाऊ दे. आता तुम्ही स्वतःची किंमत ओळखली आहे आणि हाच स्वाभिमान आता समाजात तुमचा मान सन्मान वाढवणार आहे. तुमचा आत्मविश्वास जो आत्तापर्यंत कुठेतरी हरवला होता तो आता हळूहळू परत येत आहे. हा कोणताही सामान्य बदल नाही. येणाऱ्या काळात जग तुम्हाला म्हणणार आहे की आम्हाला वाटलं होतं हा माणूस संपला, पण याने तर इतिहास घडवला. मित्रांनो, हा एप्रिल महिना तुमच्यासाठी राजयोग घेऊन आला आहे. जर आत्तापर्यंतचा हा भाग तुम्हाला तुमच्या आयुष्याशी मिळता जुळता वाटत असेल तर लगेच लाईक करा आणि तुमचा प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिसादाने आम्हाला अधिक अचूक माहिती देण्यास प्रेरणा मिळते. आता आपण वळूया तुमच्या एप्रिल महिन्याच्या मुख्य ग्रहमानाकडे. एप्रिल महिन्यात ग्रहांची स्थिती अशी आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने राजेशाही थाटात जगणार आहात. कोणाचीही हिंमत होणार नाही तुम्हाला खाली खेचण्याची. सुरुवातीला बोलूया तुमच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल. तुमच्या कर्मक्षेत्राचा स्वामी मंगळ गेल्या 40-45 दिवसांपासून बुध आणि राहूसोबत तुमच्या राशीत बसला होता. यामुळे कामात प्रचंड अस्थिरता होती. वरिष्ठांशी खटके उडत होते. कामात मन लागत नव्हतं. पण 2 एप्रिलला मोठा चमत्कार घडणार आहे. 2 एप्रिलला मंगळ आपल्या मित्र राशीत म्हणजे मीन राशीत प्रवेश करेल. 2 एप्रिल ते 14 एप्रिल हा काळ तुमच्या करिअरसाठी सुवर्ण काळ असेल. ज्यांची नोकरी गेली होती त्यांना नवी नोकरी मिळेल. ज्यांना प्रमोशन हवं होतं त्यांना मोठी पगारवाढ मिळेल. सरकारी कामात अडकलेले प्रश्न मार्गी लागतील. जे वरिष्ठ तुम्हाला आजपर्यंत किंमत देत नव्हते ते आता तुमच्या कामाचं कौतुक करतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ नवीन गुंतवणूकदार मिळवून देणारा आणि व्यवसायाचा विस्तार करणारा ठरेल. आणखी एक मोठी घटना घडणार आहे 11 एप्रिलला. या दिवशी गुरु आणि बुधाचा राशी परिवर्तन राजयोग तयार होत आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, लिहून ठेवा, 11 एप्रिल नंतर तुम्हाला लॉटरी, शेअर मार्केट किंवा अनपेक्षित मार्गाने प्रचंड धनलाभ होण्याचे योग आहेत. पैशाअभावी तुमची जी मोठी स्वप्न थांबली होती ती आता पूर्ण होतील. चहोबाजूंनी पैसा तुमच्याकडे चालून येईल. आता परदेश प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर 14 एप्रिलपर्यंत थोडा संयम ठेवावा लागेल. कारण सूर्य आणि शनीची युती तुम्हाला अडथळे निर्माण करू शकते. पण 14 एप्रिल नंतर चित्र पूर्णपणे बदलेल.
विजाचे प्रश्न सुटतील, परदेशातील नोकरीच्या संधी चालून येतील. विशेषतः 19 एप्रिल नंतर परदेशात स्थायिक झालेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींना इमिग्रेशन किंवा नोकरीच्या बाबतीत 100% दिलासा मिळेल. उत्पन्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर वेळ खूप बलवान असते. 2 एप्रिलला मंगळ धनभावात जाऊन तुमच्या कुटुंबाकडून किंवा जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील आणि तिथूनही पैसा येईल. अडकलेले पैसे, मग ते सरकारने रोखले असोत किंवा एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीने, ते परत मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल. थोडक्यात सांगायचं तर या महिन्यात तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. आता वळूया तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे, म्हणजेच तुमच्या वैवाहिक जीवनाकडे. 14 एप्रिलपर्यंत सूर्य आणि शनीच्या युतीमुळे पती-पत्नीमध्ये थोडे मतभेद किंवा तणाव जाणवू शकतो. छोटीशी ठिणगीसुद्धा वादाचं मोठं रूप घेऊ शकते. पण 11 एप्रिल नंतर गुरु-बुधाचा राजयोग तुमचे बिघडलेले संबंध सुधारायला मदत करेल. जे लोक दुसऱ्या लग्नाचा विचार करत आहेत किंवा ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे, त्यांच्यासाठी 11 एप्रिल नंतरचे दिवस अतिशय शुभ आहेत. सासरच्या मंडळींशी असलेले वादही संपुष्टात येतील. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, 11 एप्रिलपर्यंत आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर चांगलं होणारं काम बिघडू शकतं. तुम्हाला स्वतःचं घर किंवा गाडी घेण्याचं स्वप्न आहे का? तर 19 एप्रिल ही तारीख तुमच्या डायरीत नोट करून ठेवा. 19 एप्रिलला शुक्र तुमच्या चतुर्थ भावात प्रवेश करेल आणि मालव्य राजयोग निर्माण करेल. याचा अर्थ असा की तुमच्या नावावर नवीन मालमत्ता, घर किंवा तुमच्या स्वप्नातील कार येण्याचे प्रबळ योग आहेत. घराचं अर्धवट राहिलेलं बांधकाम पूर्ण होईल. हा काळ तुमच्या आयुष्यात सुखसुविधांची भरभराट घेऊन येईल. शिक्षण आणि मुलांच्या बाबतीत सांगायचं तर गेल्या 10 महिन्यांपासून तुम्ही मुलांच्या काळजीने त्रस्त होता. केतूची दृष्टी मुलांशी तुमचं अंतर वाढवत होती. पण 11 एप्रिलपासून मुलांशी तुमचे संबंध सुधारतील. जे जोडपं अपत्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळेल. मुलांच्या करिअरच्या चिंता दूर होतील आणि शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत 11 एप्रिल नंतर पोटाचे विकार, डोकेदुखी किंवा पाठदुखीसारख्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमची ऊर्जा पुन्हा एकदा शिखरावर असेल. ज्यांच्यावर कोर्ट कचेरीचे खटले सुरू आहेत त्यांच्यासाठी 14 एप्रिल नंतरचा काळ विजयाचा डंका वाजवणारा असेल. जुन्या मालमत्तेचे वाद तुमच्या बाजूने लागतील. जर तुमची कोणी फसवणूक केली असेल तर त्याचे पैसे तुम्हाला परत मिळतील. प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील लोकांकडून तुम्हाला मोठं सहकार्य मिळेल. आता या सर्व शुभ फलांना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी मी तुम्हाला काही अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय सांगणार आहे. उपाय 1. 14 एप्रिलपर्यंत दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. कपाळावर लाल चंदनाचा टिळा लावावा. 14 एप्रिल नंतर दररोज हनुमान चालीसा पठण करावं आणि मारुतीला बुंदीचा प्रसाद अर्पण करावा. हे छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, हा एप्रिल महिना तुमच्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन आला आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक रहा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल असेच सखोल मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या ज्योतिष केंद्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचं भविष्य उज्ज्वल असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.